सर्व बंधन अंगातला जडपणा काढून टाकायचा. पूर्ण लक्ष आमचं देवावर लावायचं. या संकट अडचणी आम्हाला भीती दाखवतील, पण त्याच्यापेक्षा आमचा परमेश्वर मोठा आहे आणि तो सर्व काही निवारण करणार आणि मार्ग काढणार. त्या थोर आणि गौरवी देवाची आपण स्तुती करू, प्रशंसा करू, त्याच्या नावाला उंच करू. त्याच्या आशीर्वाद आणि त्याचा अभिषेक आमच्या जीवनात पूर्ण करू.
किया कि मैं दो साल से मेरे घर का काम आधा ही रह गया था, और हमारे को वो बोलते ना उसकी कुछ इच्छा आसच नहीं थी कि वो घर बनेगा कि नहीं बनेगा करके, क्योंकि हमारे पास इतना पैसा भी नहीं था और हमारे को किधर से ऐसा लग रहा था भी नहीं कि होएगा करके। लेकिन प्रभु ने बोलते ना इतना चमत्कार किया कि जो लोन हमारा नहीं हो रहा था वो लोन प्रभु ने करके दिया। इतने लॉकडाउन में भी प्रभु ने हमारा घर का काम शुरू किया प्रभु ने। और बोलते ना प्रभु ने वो बोलते ना असंभव काम को संभव किया प्रभु ने। हमारे जीवन में बहुत चमत्कार किए प्रभु ने, बहुत बड़ी बड़ी गवाही की प्रभु ने हमारे जीवन को बोलते ना एकदम पूरी तरह से बदल दिया। इसके लिए प्रभु को कोटि कोटि धन्यवाद करती हूँ। प्रभु उनकी इच्छा तो पूरी कर, जिसका घर बन रहा है उनका घर बनने में सहायता कर, जिस जो काम में हाथ डाले प्रभु वो काम उनका पूरा होने दे प्रभु। जो भी इच्छा लेके आए ले, जो भी समस्या लेकर आज उन समस्या को तू छुड़ा, तो तेरा छुटकारे का दिन है प्रभु। आज हम जितने दिन दूर थे प्रभु, इसके लिए तेरे से बहुत दिल से माफ़ी मांगते प्रभु। तो हमको क्षमा कर प्रभु, क्षमा कर, बहुत क्षमा मांगते प्रभु। जो भी हमारे से गलती, जो भी कुछ भी हुआ रहेगा उस पापों के लिए भी हम तेरे से क्षमा मांगते प्रभु। इस पापों से हमको छोड़ा प्रभु, हम तो पापी है प्रभु, तू छुड़ाने वाला प्रभु तुझ हमारी सहायता कर। जो भी बीमार है, जो भी सिर का दुखना है, हाथ पैर का दुखना है, आज यीशु प्रभु के नाम में निकाल दे प्रभु। आज बहुत दुख से बहुत पीड़ित हो गए, लेकिन उसमें से भी तू हमको छुड़ा प्रभु। आज टूटे मन लेके तेरे सामने बैठे ले, आज तेरे सामने प्रार्थना करे प्रभु। आज छुटकारे का दिन, सबको चंगाई दे, सबके घरों में आशीर्वादित कर प्रभु। अनाज पानी में, पैसे पानी में, जो भी काम धंधा करे उसमें भी तू बरकत दे प्रभु, उसमें अनाज में भी बरकत दे प्रभु। आज छोटी सी बात में तेरे वचन की ओर जा रहे प्रभु, और तेरे स्वर्ग से सुंदर सा वचन आने दे और हमारे से बीच आने दे प्रभु। तो हमारे से बात कर प्रभु, तेरे से इतनी प्रार्थना है कि तू हम सब के दुखों से छुटकारा दिला प्रभु ने। छुटकारे से प्रभु हमको आशीर्वादित कर प्रभु। जो भी बीमार दुखी प्रभु उनको भी आशीर्वाद, जो घर में सोएले उनके को भी तो आशीर्वादित कर प्रभु। छोटे से प्रार्थना यीशु मसीह के नाम में सुनो, स्वीकार कर। अपने बस से तूने अच्छे से संभाला चला, इसके लिए प्रभु का धन्यवाद करते प्रभु। जो मेरा बेटा क्वारंटाइन में था उसमें से तू भी छोड़ा है, इसके लिए प्रभु का धन्यवाद करते। वो बड़ी साक्षी है, हम लोग बहुत डर गए थे नहीं क्या है, खुद एक बेटा है और तूने उसको अच्छे से संभाला, उसके परिवार को संभाला, इसके लिए कोटि कोटि धन्यवाद। और जो मेरे गाल में दुख रहा था प्रभु, मैंने 3 दिन तक प्रभु तुम्हारे नाम से तेल लगाई प्रार्थना करके प्रभु, वो मेरा गाल अच्छा हो गया। पर अभी थोड़ा थोड़ा दुख रहा है, पर वो भी अच्छा हो जाएगा। इसके लिए भी प्रभु को धन्यवाद देती हूँ। और दिन भर अच्छे से संभालता है, अच्छे से सबको हमारे परिवार का ताबा लेते हैं, इसके लिए प्रभु का भी धन्यवाद करते हैं। कोटि कोटि धन्यवाद। तरह पहले वक्त प्रभु ने पहले दिन से हम उपवास प्रार्थना में जो वचन दिया था प्रभु ने, स्तोत्र संहिता 32:6-8 वचन उसमें कहा था प्रभु ने कि मैं यहाँ पर वस्ती करना चाहता हूँ, तुम्हारे संग रहना चाहता हूँ और मला पावण्याची संधी आहे, ऐसा वचन, सुंदर सा वचन था। वही वचन लेके मैं हर वक्त जब भी मैं प्रार्थना करती और जब भी मैं प्रभु से मांगती तो वही वचन लेके मैं प्रार्थना करती। प्रभु ने हमको वचन दिया है कि मैं तुम्हारे साथ वस्ती करने वाला हूँ, मैं तुम्हारे साथ रहने वाला हूँ और तुम्हारे संग संग हर वक्त रहूँगा। तो वही प्रभु आज तक हमें संभाल रहा है। प्रभु सच में हमारे साथ है, हम अनुभव करते हैं उसके लिए कि प्रभु अभी तक जिस टाइम शुरुआत लॉकडाउन की शुरुआत हुई उस वक्त से लेकर अब तक प्रभु ने हमें सच्ची इतने अच्छी तरीके से संभाला। हमारी प्रार्थना उस लॉकडाउन में, पूरी लॉकडाउन में हमारी प्रार्थना हुई, कभी विरोध नहीं आया। और शोर गुल से जब भी पुलिस आने के, जब भी इधर फेरा होने का पुलिस लोग का सब बोलने के कि शांत रहो, चुप रहो, आवाज़ मत करो, पर हमने उतने उसमें से भी इतनी शोर गुल से अच्छे से प्रभु की महिमा और प्रशंसा करते हुए प्रार्थना की। लेकिन उतने 3 महीने में एक बार भी हमारे घर के पास से पुलिस लोग जाने के पर किसी ने हमारे बीच में रुकावट नहीं लाई। इसके लिए प्रभु को धन्यवाद करती, क्योंकि प्रभु और पवित्र आत्मा हमारे संग था, उसका वचन हमारे साथ था, इसलिए हमको कुछ भी बाधा नहीं हुई। उसके बाद में जब हमने मेरी ड्यूटी लगी क्वारंटाइन में अचानक में, कि वहाँ क्वारंटाइन में ड्यूटी दी है, वहाँ का टाइम ऐसा हुआ कि मैं हो रही थी, एक अनुभव को बता रही नहीं थी मैं, ये ले जाएंगे मेरे को डॉक्टर को करेंगे। रात को 2-2:30 बजे उठी और मैं इसमें तेल लिया, पानी मिला के
नींद नहीं आई अंदर उठी रात को बोली क्या हो गया भाई क्या हो गया मैंने कुछ नहीं हो गया मेरे को नहीं मैं कुछ नहीं बोले बता ना बता तेरे को रात को 2-2:30 बजे रात को मेरे को उल्टी हुई मैंने पापा का तेल पिया पानी पिया मेरे को बहुत अच्छा लगा सवेरे उठ के मेरी बहुत अच्छी हालत हो गई उनको बहुत धन्यवाद लेकिन बहुत धन्यवाद है और मेरे दाढ़ में इतनी सूजन आई थी इतना खून निकल रहा था तो मेरे को कुछ चबाने को नहीं आ रहा था रोटी खाने को नहीं आ रही थी मैंने टैक्सी पापा का तेल दिया पापा उसमें भरा गाड़ी के नीचे रखे मेरा दाढ़ का दर्द और सब चला गया सब अच्छे से खा रही हूँ पी रही सब अच्छा लग गया। आपला कुठला अध्याय चाललाय दळवी ताई? 23 स्तोत्र संहिता 23 आपण मागच्या वेळी तुमच्या इथं पण घेतलं होतं. तर स्तोत्र संहिता 23 मधलं 4थं वचन, मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. मृत्यू छायेच्या दरीतूनही आम्ही जात असलो, दुःखाच्या दरीतूनही जात असलो, आजारातूनही जात असलो तरी आम्ही कुठल्या अरिष्टाला भ्यायचं नाही, कुठल्या आजाराला कुठल्या टेन्शनला भ्यायचं नाही. का भ्यायचं नाही? कारण तुझी आकडी व तुझी काठी मला कारण तू माझ्या बरोबर हे बोललं बाळाला का? कारण तू माझ्या बरोबर आहे. आणि त्याच्या पुढे लिहिलेले तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. आकडी आणि मेंढपाळाजवळ आकडी असते आणि काठी असते. बघितलं मेंढपाळ? आकडी आणि काठी असते. त्या आकडी आणि काठीद्वारे मेंढपाळ काय करतो? झाडाची कवळी कवळी पानं काढतो आणि आपल्या मेंढरांना आपल्या कळपाला तो खाऊ घालतो. आकडी अशा प्रकारचे असते असं. आणि एखादं मेंढरू जर अडकलं झाडात झुडपात कुठे चुकलं तर त्याला त्या काठीने अशी वळवून घेतो. आणि दुसरा आकडीचा आणि काठीचा काय उपयोग आहे? जंगली जनावरांपासून काठी हातात असली ना, काठी हातात असलं कुठलाही प्राणी घाबरतो. तो जंगली जनावर असो किंवा कुत्रे मांजर असो किंवा काही असो, जंगली जनावरांपासून तो आम्हाला वाचवतो, आमचा नाश होऊ देत नाही. आणि काठी हातात असली तर या दुष्ट शक्तीपासून पण तो वाचवतो. म्हणून मेंढपाळ आपल्या काठीचा आणि आकडीचा उपयोग याच्यासाठीच करतो. जर एखादा प्राणी आला, जर एखादं संकट आलं, एखादं जनावर आलं, एखादा वाघ आला, एखादा सिंह आला तर तो त्या काठीच्या आधारे तो त्याला त्याच्यावर हमला करतो आणि पळून लावतो. काठीच्या आधारावर हमला केला होता सिंहाला. काठीच्या आधाराने काठीचा आधार घेऊन दावीद राजा राजा होण्याच्या अगोदर मेंढपाळ होता. मेंढपाळ असताना काय झालं? एकदा त्याच्या कळपामध्ये सिंह आला. आज जर आमच्या घरामध्ये, आमच्या कळपामध्ये, आमच्या कामामध्ये एखादा सिंह आला असेल, सिंह म्हणजे कोण? सैतान आला असेल, सैतानी शक्ती आली असेल तर आमच्या मेंढपाळाजवळ काठी आहे. ती अदृश्य काठी कार्य करील. सिंह आला तर दावीद राजाने काय केलं? त्या सिंहाला काठीच्या द्वारे हाकलून लावलं, मारून टाकलं. दुसऱ्या वेळेस अस्वलही आला, अस्वलालाही काठीने मारून टाकलं आणि हाकलून लावलं. म्हणून आम्हाला आमच्या जिवंत देवाच्या आकडीवर आणि काठीवर भरोसा ठेवायचा आहे. आम्ही मागच्या रविवारी बघितलं, मृत्यू छायेच्या दरीतून गेलो तर मी कुठल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. तू माझ्या बरोबर नुसतं नाही तर तुझ्या हातात काठी आणि आकडी. हे आठवड्यात आज आम्हाला हे वचन बघायचंय. म्हणून आम्हाला आमच्या जिवंत देवाच्या आकडीवर आणि काठीवर भरोसा ठेवायचा आहे. मग कुठलंही संकट येऊ दे, कुठलाही सिंह येऊ दे, कुठलाही अस्वल येऊ दे, कुठलाही सैतान येऊ दे, कुठलाही रोग येऊ दे किंवा आमच्या कामामध्ये अडचणी येऊ दे, त्या सर्वांचा तो नाश करू शकतो. त्या सर्वांना तो नाश करू शकतो आणि त्या सर्वांना पळवून लावू शकतो. आणि जो मनुष्य येशू ख्रिस्ताला, आम्ही येशू ख्रिस्ताला हे बरेच दिवस चाललंय, आमचं महिना 1.5 महिना झालाय स्तोत्र संहिता 23 चाललंय. येशू माझा मेंढपाळ, परमेश्वर माझा मेंढपाळ. जो मनुष्य त्याच्या आकडीवर आणि काठीवर विश्वास ठेवतो, भरोसा ठेवतो, तो जीवनामध्ये शांती पावतो.
त्याला शांत झोप लागते आणि बिनधास्त राहतो. जरी काही अडचणी आल्या, जरी काही प्रॉब्लेम आले, आज मला ताईने सांगितलं, भाऊनी सांगितलं, आमच्या ह्या ताईने या बहिणीने बोलली, तर आम्हाला त्याच्या काठीवर आणि आकडीवर अवलंबून राहायचं. जरी काही प्रॉब्लेम आले तर माझा मेंढपाळ, माझा येशू ख्रिस्त, माझा देव माझ्या बरोबर आहे. सर्व संकटातून मला तो सोडवी. हे काठीचं, ह्या काठीमध्ये सामर्थ्य. जुन्या करारामध्ये मोशे जवळ काठी होती. ती काठी केव्हा त्यांनी वापरली? ज्या वेळेस मिस्री सैन्याच्या गुलामगिरीतून, सैतानी फारो राजाच्या गुलामगिरीतून, बंधनातून ज्या वेळेस ते देवाने सोडले, ज्या वेळेस आम्ही सैतानाच्या तावडीतून सुटतो, ज्या वेळेस सैतानाच्या बंधनातून आम्ही सुटतो, ज्या वेळेस रोगाच्या बंधनातून आम्ही सोडतो, त्यावेळेस तो सैतान, तो रोग आम्हाला लगेच सोडत नाही. तो आमचा पिछा पुरवत असतो, तो आमच्या माग लागलेला असतो, तो आम्हाला लगेच सोडत नाही. तो आमच्या जवळच राहतो. कधी हे लेकरू कधी देवापासून दूर होते, कधी देवाच्या आकडीपासून, काठीच्या आधारापासून दूर होते, हे बघत असतो. ज्या वेळेस ते फारो राजाच्या गुलामगिरीतून, मिस्रातून बाहेर पडले, त्यावेळेस जाता जाता त्यांना असा अडचण आली की मोठा समुद्र आला, तांबडा समुद्र आला, मोठा महासागर. आता जायचं कसं? ठीक आहे, आम्ही इथं थांबू किंवा मागचा रस्ता धरून दुसऱ्या रस्त्याने जाऊ, असाही विचार त्यांनी केला. पण असा विचार करत असताना त्यांनी मागं बघितलं तर त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली. अरे, मागून तर सैनिक येतात नंग्या तलवारी घेऊन, उघड्या तलवारी घेऊन. त्या तलवारी म्हणजे आमची मुंडी छाटणार, आमचा नाश करणार. आता जाणार कुठं? मोशे, तू देवाचा दास, तू आम्हाला याच्यासाठी आणलं का? आमची काही लोक बोलतात तुम्ही देवाचे दास, तुम्ही प्रार्थना करता का? आमच्या जीवनात काय ही संकट येतात का? आमच्या जीवनात अडचणी येतात. आम्ही तुमच्या बोलण्यामुळे, मोशे, आज तुझ्या बोलण्यामुळे आम्ही चालतोय, आम्ही तुझ्या बोलण्यामुळे देवामध्ये राहिलो. या संकट अडचणी का आमच्या जीवनात येतात? आम्ही मिस्रात होतो, आमची पहिली अवस्था होती ती ठीक होती. आम्हाला इथं आम्ही आलो, पण आमचं इथं मरण आम्हाला दिसतंय, आम्हाला इथं आमचा नाश दिसतोय. पण मोशेने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि काही लोकांना घेऊन तो प्रार्थनेला बसला. काही लोक त्याला कुरकुर करायला लागली. ज्या वेळेस मोशे प्रार्थनेला बसला, त्यावेळेस देव त्याला काय बोलला? निर्गम अध्याय 14 मधलं 16 वचन. तू आपल्या हातात, तू आपली काठी उगारून, तू आपली काठी उगारून समुद्रावर, ताई तुम्हाला दिसतंय का? तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे, तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक व समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. तुझ्याकडे जी काठी दिलेली आहे ना, आमच्याकडे देवाने काठी दिलेली आहे, ती काठी आम्हाला बघितली पाहिजे. आम्ही फुकटच घाबरत बसतो आणि मोशे घाबरला. देव काय बोलला? तू आपली काठी उचलून आपला हात उगार समुद्रावर. अरे, या अशक्य गोष्टी. काठी उघडून का एवढ्या मोठ्या समुद्राचे 2 भाग होणार रे? हे तेल वापरून काय माझ्या पाठीचं दुखणं जाणार आहे, या पोरीचा आजार जाणार आहे, भाऊचा प्रॉब्लेम दूर होणार आहे. हा आमच्या मनात शक येतं, शंका येते, प्रश्न निर्माण होतात. पण विश्वास पाहिजे आम्हाला त्या काठीवर. देव बोलला म्हणजे होणार. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार, म्हणजे त्या समुद्राचे 2 भाग होतील. हा आम्हाला विश्वास पाहिजे. हे तेल लावलं म्हणजे तू बरं होणार. देवाने प्रार्थना केली, मी देवाची प्रार्थना केली म्हणजे मला बरं वाटत. आता एक वचन आहे याच्यामध्ये, मार्कामध्ये 11:24 मध्ये. तू जेव्हा प्रार्थना करतोस, सापड लवकर वाचा, जेव्हा प्रार्थना करतोस त्यावेळेस प्रार्थनेचं उत्तर मिळालं असा विश्वास ठेव, म्हणजे ते वचन तुझ्यात पूर्ण होईल. 11:24 पाठवलीचं काढा. मार्का बघा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे.
हा असा विश्वास धरा. असा विश्वास धरा. ते आपलं मिळालंच आहे. आम्ही फॅमिली प्रेयर करतो भाऊ, मला आनंद वाटतो तुम्ही लोक फॅमिली प्रेयर करता आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीने फॅमिली प्रेयर केली पाहिजे. तू काय वाचा परत. म्हणून मी तुम्हाला सांगतो. म्हणून देव म्हणतो, स्वतः देव म्हणतो, म्हणून मी तुला बेटा सांगतो, म्हणून मी बेटी तुला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे ते आपल्याला मिळालं आहे असा विश्वास धरा. असा विश्वास धरा. म्हणजे ते तुम्हाला मिळेल. म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आमेन. नुसतीच करायची म्हणून प्रार्थना करायची नाही. मग तुम्ही लोक वचन घेऊन करता. मी भरपूर जणांना सांगितलं, जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने बसतात आणि कुठलाही विषय राहू दे, कुठलीही समस्या राहू दे, मत्ती 18:19-20 कुठलीही विषय राहू दे, तो माझा पिता आणि मी ऐकीन, मी तिथं उपस्थित राहील आणि मी ते प्रत्येक विषय तुमचा सोडवी. हे देवाने आम्हाला सांगितले. तसं आम्हाला त्या वचनाकडे लक्ष द्यायचंय, त्याच्या शब्दाकडे लक्ष द्यायचे. त्याचा शब्द आम्हाला काय सांगतो, त्याचं वचन आम्हाला काय सांगतं, त्याप्रमाणे आम्हाला केलं पाहिजे. मोशेच्या मनात संशय आला नाही आणि शंका आली नाही. तो म्हणला, देवा तू बोलला तसं मी करतो, मी माझी काठी उगारतो. तो बोलला असता, अरे मी माझी काठी उगारून लोक मला नावं ठेवतील, लोक मला मारून टाकतील. काठीने कधी 2 समुद्राचे भाग होतात का? ती काय भाकरी आहे का? ते फाडले आणि 2 भाग केले. असा कुठलाही प्रश्न त्याने काढला नाही का एखादी काठी एखादी मोडली म्हणजे 2 भाग झाले. हा समुद्र आहे, अथांग समुद्र आहे. पण त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनी काय केलं, त्यांनी काठी उगारली. काय केलं काठी उगारल्यावर? त्यावेळेस समुद्राचे 2 भाग झाले, पाण्याच्या 2 भिंती उभ्या राहिल्या आणि इस्रायली लोक आपल्या मुला बाळांसह, आपल्या मालमत्तेसह, संपत्तीसह समुद्रातून पार झाले. काय अशक्य आहे का तुमच्या देवाला? काय अशक्य आहे का आमच्या देवाला? देवाच्या लेकरांना संकटात, अडचणीत आपल्या महान देवावर, त्याच्या आकडीवर आणि काठीवर भरोसा ठेवायला शिका. कसलीच कुरकुर करू नका. काठीच्या अधीन व्हायचं. विश्वासाने आपली परिस्थिती त्याला सांगायची. विश्वासाने आपली परिस्थिती त्याच्या काठीच्या अधीनच करायची. जो तांबड्या समुद्रातून मार्ग काढू शकतो, तो तुमच्या साध्या परिस्थितीतून मार्ग काढू शकत नाही का? अरे एवढा मोठा तांबडा समुद्र दुभागला, त्याला किती इंजिनियर लागले असते. समुद्रातून मार्ग कोण काढलाय का आतापर्यंत? ऐकलंय का? पूल बनवतील, त्याला वर्षानुवर्ष लागतील, पण 2 समुद्र, 2 भिंती कोणी करू शकत नाही. अजूनही एवढं टेक्निकल असे तांत्रिक सुविधा निर्माण झाल्या नाही. हा अद्भुत कार्य करणारा, अरे मी अद्भुत कार्य करणारा परमेश्वर, माझ्यावर तुम्ही का विश्वास ठेवत नाही? तुमच्या बुद्धीवर का अशी झाकणं पडली? का तुमचे मन आंधळी झाली? का तुमचे कान बहिरे झाले? ऐकत का नाही? विश्वास काय ठेवत नाही? अनुभव घेऊन बघा. स्तोत्र संहिता 34:8 मध्ये लिहिलं, माझा अनुभव घेऊन बघा मी किती चांगला आहे. नका वाचू ते. म्हणून रोमकरास पत्र अध्याय 8 मधलं 32 वचन तर आम्हाला काय सांगतं? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्व करता समर्पण केले, तो त्याच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? 8:32. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून ज्याने म्हणजे ज्याने कुणी? स्वर्गातल्या परमेश्वराने. त्याने काय केलं? आपल्या स्वतःचा पुत्र, त्याचा कुठला? येशू. येशू ख्रिस्ताला राखून ठेवलं का? काय केलं त्याने? बलिदान केलं. का बलिदान केलं? आपल्यासाठी. म्हणजे त्या 3:16 योहान 3:16 मध्ये म्हटलं, जगावर एवढी प्रीती केली, त्या जगामध्ये आम्ही पण आलोय. आम्ही जगाच्या बाहेर नाहीये. जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र आमच्या पापासाठी, आमच्या शापासाठी दिला. ही लोक पापात मरावं नाही, ही लोक शापात मरावं नाही, ही लोक बंधनात मरावं नाही, ही लोक टेन्शन मध्ये मरावं नाही. आमचा नाश न होण्यासाठी त्यांनी एकुलत्या पुत्राला बलिदान केलं. आमचे सर्व पाप, शाप
त्याच्यावर टाकले. आमचे सर्व व्याधी त्याच्या 39 फटक्याने आम्हाला बरं वाटतंय. भजन यशाया 54 मधलं 4थं वचन आहे. नका वाचू. ज्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्या पापासाठी सर्वांकरता समर्पण केले, तो पुढची ओळ काय लिहिलेली आहे? त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही हा विश्वास पाहिजे. जो आपल्या पुत्राला देऊ शकतो आमच्यासाठी, तर तो अन्न पाणी कामधंदा नाही देऊ शकत का? तो आम्हाला आरोग्य देऊ शकत नाही का? हालेलुया प्रभू. म्हणून देवाच्या लेकरांना लक्षात घ्यायचं, देवाच्या आकडीवर आणि काठीवर विश्वास ठेवायचा. आम्ही बघितलं दावीद राजाकडे काठी होती, त्यांनी काय केलं? काठीने सिंह आणि अस्वल यांना मारलं आणि आपल्या कळपाचं रक्षण केलं. मोशे जवळ काठी होती, त्या मोशेने काय केलं? काठी उगारली आणि समुद्रातून मोठ्या अडचणीतून संकटातून मार्ग काढला. ती सामर्थ्यशाली काठी होती. मोशेकडे सामर्थ्य नव्हतं. मग देवाने काय केलं? त्या निर्जीव काठीमध्ये सामर्थ्य आपलं उतरवलं. देव कशामध्ये आपलं सामर्थ्य उतरवलं, देव कशामध्ये चमत्कार करील हे आम्हाला सांगता येत नाही. फक्त आम्हाला त्याचा चमत्कार बघायचा, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. अरे ही तर निर्जीव काठी आहे. या निर्जीव काठीमध्ये सामर्थ्य उतरवतो, अद्भुत कार्य करतो. देवाला काही अशक्य नाही. मग तो आमच्या जिवंत या शरीरामध्ये सामर्थ्य उतरवणार नाही का? तो काठीला महत्व देतो, मग आम्हाला तर कितीतरी पटीने महत्व देतो तो. त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला दिलं, आमच्यासाठी दिलं. का दिलं? की आमच्यावर प्रेम करतो, आमचा नाश न होण्यासाठी. आम्हाला कुठल्याही नाशात ठेवणार नाही परमेश्वर. आम्हाला ही काठी दिलेली आहे. आम्हाला देवाने अशी काठी दिली नाही. देवाने आम्हाला काठी कशी दिली? ती फक्त अस्वलन, कुत्र्या, मांजऱ्याची, सिंहाशी लढण्यासाठी काठी दिली नाही, किंवा मनुष्याबरोबर हाणामारी करायला आम्हाला काठी दिली नाही. तर देव काय म्हणतो? इफिस अध्याय 6 काढायचा 11 आणि 12. आमचं युद्ध, तुमचं युद्ध, आमचं युद्ध आत्मिक युद्ध आहे. आमचं युद्ध मनुष्याबरोबर नाही. याने मला करणी केली आणि याने माझ्यावर हे केलं, याने हे फुकलं, याने माझ्या दुकानात असं टाकलं, याने माझ्या कामावर कसं केलं, हा जाळाला. अरे हे नाही आम्हाला करू शकत. या माणसाची वैर करू नका. आणि करू दे केलं तर तुमचा देव तुमच्या बरोबर आहे ना. कुठलंही अरिष्ट येऊ दे, त्याच्या आकडे आणि त्याची काठी आहे ना. त्यांनी सामर्थ्य दिलं. इफिस अध्याय 6 मधला 11 वचन आणि 12 वचन. इफिस पत्र अध्याय 6:11. सैतानाचे डावपेच पुढे सैतानाचे डावपेच आमच्या जीवनात भरपूर येतात. ताई कुठं चांगलं व्हायला लागतं ना, काही नाही काही अडचणी येतात, काही नाही काही अडखळा येतात आणि आम्हाला निराश करण्याचा प्रयत्न सैतान करत असतो. मग आम्हाला प्रार्थना करायलाही मूड वाटत नाही. करून घ्या तुम्ही प्रार्थना, मी करीन नंतर. आम्हाला देवातून बाहेर काढायला बघतो, देवाच्या संगतीतून बाहेर काढायला बघतो. हे सैतानाकडे डावपेच भरपूर आहे. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकावला जाता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. देवाची शस्त्र सामग्री अशी कुठली? देवाची शस्त्र सामग्री ती आम्ही बघणार. देवाचं शस्त्र कुठलं? त्याच्या पुढे 12 वचनामध्ये लिहिलं, कारण आपले जगत नाही रक्त मांसाबरोबर नाही. कारण तुमचं जगणं या मनुष्याबरोबर नाही, रक्त मांसाबरोबर नाही, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाचे अधिपती बरोबर, आकाशाच्या दुरात्म्यांबरोबर आहे. आमेन. आम्हाला ह्या जगातल्या लोकांबरोबर नाही, जनावरांबरोबर नाही, अस्वल सिंहाबरोबर नाही, तर आम्हाला सैतानाबरोबर आमचं युद्ध आहे. त्याच्या डावपेचा विरुद्ध आमचं युद्ध आहे. जसा प्रभू येशूने त्या शक्तीवर विजय मिळवला, तसा आम्हालाही त्या शक्तीवर सैतानावर विजय मिळवायचा आहे. म्हणून त्यासाठी देवाने दिलेलं शस्त्र आम्हाला घ्यायचंय. काय हत्यार देवाने दिलं? काय शस्त्र आम्हाला दिलं? कुठली काठी अशी आम्हाला दिली? देवाने काठी आम्हाला दिलेली आहे. आम्ही म्हणतो आम्हाला काठी. अरे आम्ही पण मेंढपाळे, आम्ही आमच्या घरातले मेंढपाळे, ही लेकरं यांच्या आम्ही मेंढपाळे. आम्ही आमच्या कामामध्ये मेंढपाळे, आम्ही आमच्या समाजामध्ये मेंढपाळे.
आम्हालाही देवाने शस्त्र दिलेलं आहे. ते शस्त्र कुठलं, ती काठी कुठली, इपिस अध्याय 6:17 मध्ये दिलेलं आहे शस्त्र. तारणाचे शिरस्त्राण तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची व तलवार आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन म्हणजे देवाचं वचन. ही घ्या. आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन आणि हेच देवाचं वचन आमची काठी आहे. प्रभू येशूनी देवाच्या वचनाद्वारेच सैतानाला हाकलून लावलं, पळून लावलं. प्रभू येशूचा बाप्तिस्मा झाला मत्ती अध्याय 4 मध्ये लिहिलं. मग त्याला देवाच्या आत्म्याने जंगलात नेलं. जंगलामध्ये 40 दिवस 40 रात्र त्याने उपवास केले. उपवास झाल्यानंतर प्रभू येशू निघाला आपल्या घरी. त्यावेळेस सैतान आला. ज्या वेळेस आशीर्वाद मिळायचे असतात ना, त्यावेळेस सैतान कार्य करतो. त्यावेळेस सैतान आम्हाला काहीतरी लोभ, काहीतरी मोह, काहीतरी सूचना करत असतो. आमच्या मनात आणि आमच्या कानात बोलत असतो. आमच्या मनात येत असतं हे खरं खोटं पारखायचं असतं. येशूला बोलला, येशूला त्याने काही सूचना केल्या, येशूला काही परीक्षा घेतल्या, पण येशूने ओळखलं हे जे डावपेचे हे सैतानाचे डावपेचे. या डावपेचाला मी बळी पडणार नाही. त्यावेळेस प्रभू येशू बोलला नाही की थांब जरा मला प्रार्थना करू दे, देवाला विचारू दे, असं नाही बोलला. त्याला लगेच वचन आठवले. आम्हाला वचन आठवली पाहिजे. आम्हाला नुसती प्रार्थना करून, नुसती आराधना करून चालत नाही. तर आमचं शस्त्र आणि आमची काठी कुठली, तर हे देवाचं वचन. येशू तो अध्याय तुम्ही वाचला मत्ती 4 मध्ये लिहिलेले येशूची अरण्यात परीक्षा. तर त्या येशूने 3 वेळा त्याला देवाची वचन सांगून सैतानाला हाकललं. सैतानाच्या डावपेचा पुढे तुमचा टिकाव धरावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री तुम्ही धारण करा. आणि ती शस्त्र सामग्री कुठली, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन आम्हाला घ्यायचं. आम्हाला देवाचं वचन घ्यायचंय. आमच्यासाठी एक प्रकारची मोठी सामर्थ्यशाली ही काठी ठेवलेली आहे. दावीद राजाकडे, मोशेकडे जशी काठी होती त्यापेक्षा कितीतरी मोठी आणि कितीतरी श्रेष्ठ हे देवाचं वचन आम्हाला दिलेलं आहे. म्हणून ही देवाची काठी, हे देवाचं वचनच आम्हाला सर्व समस्यापासून सुटकारा देईल. सैतानी शक्तीपासून, सैतानाच्या डावपेचापासून आम्हाला सुटकारा देईल. इब्री अध्याय 4:12 वचन, देवाचं वचन सजीव सतेज कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. देवाचं वचन तीक्ष्ण असतं हे आम्हाला दिसत नाही. ते सैतानाला बरोबर आरपार होतं त्याच्या हृदयामध्ये. सैतानाला देवाचं वचन टोचतं, सैतानाला आरपार होतं. ते काय करतं, जीव, आत्मा, सांधे व मज्जा याच भेदून आरपार जाणारे असे आहे. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असतात. आमेन. म्हणून हे देवाचं वचन आरपार जाणार आहे. हे देवाचं वचन जसं आम्हाला सांगतात तसंच आम्हाला केलं पाहिजे. आणि हेच देवाचं वचन आमची काठी आहे. हेच वचन, हीच काठी आमच्या जीवनात कार्य करेल आणि सैतानाच्या प्रत्येक हमल्याला प्रत्युत्तर देईल. त्याचा प्रतिकार करण्याची ताकद आहे या वचनामध्ये, या काठीमध्ये. ही देवाने आम्हाला काठी दिलेली आहे. असं जुन्या करारामध्ये, आता मी एकच पॉइंट घेतो आणि अजून 2 पॉइंट नाही घेतो, विसर झाला. अशीच जुन्या करारामध्ये आलिशान जवळ एक काठी होती. शून्यम येथील स्त्री. आम्ही जर 2 राजा अध्याय 4 बघितला, वाचला पूर्ण, तर आम्हाला पूर्ण त्याची हिस्ट्री कळेल. 2 राजा अध्याय 4 28-29 वचन हा अध्याय बघायचा. शून्यम येथील स्त्री काय झालं, येशू आलिशाने आशीर्वाद तिला दिला देवाच्या द्वारे आणि तिला एक मुलगा झाला. मुलगा 10-12 वर्षाचा झाला, चांगला खेळत बागडत होता आणि तो अचानक चक्कर येऊन पडला आणि मरण पावला. मरण पावल्यानंतर त्या बाईने काय केलं, ती बाई रडत बसली नाही. कुठली समस्या आली घरात, तिचा मृत्यू झाला, ती रडत बसली नाही. त्या मुलाला तसं टाकलं आणि कुठे धाव घेतली, देवाच्या सेवकाकडे धाव घेतली. तिने त्या सेवकामध्ये देव बघितला. आमची लोक फोन करतात, पास्टर असं, पास्टर काय नसतं, पण पास्टर मध्ये ती लोक देव बघतात. तिने सरळ देवाच्या सेवकाकडे धाव घेतली आणि देवाकडे घेतली आणि म्हणले हाच मला या संकटातून वाचवेल. रडत बसली नाही, काही करत बसली.
तिने प्रत्युत्तर केलं. म्हणले मी देवाकडे मागितलं नव्हतं, तूच मला दिलंस, तुझ्याच देवाने मला दिलं आणि जे आशीर्वाद दिले ते तू परत का घेतलेस? काय माझ्याकडून चुकी झाली? मी काय चुकले? जे आमच्याकडे बळ पाहिजे विचारायचं देवाला. देव मग आलिशा काय बोलला, ठीक आहे तू काळजी करू नको, तू आली योग्य ठिकाणी आली, तुझ्या मुलाला काही होणार नाही, तुझ्या तुला जे आशीर्वाद दिले ना ते आशीर्वाद मिळतील, त्याच्यापेक्षा दुपटीने चांगले आशीर्वाद मिळतील. जा म्हटले, मी येत नाही, माझा सेवक माझ्या सेवकाला तुझ्या बरोबर पाठवतो. त्याचा सेवक कोण होता? गेहजी नावाचा सेवक होता. गेहजीला म्हणलं ही काठी घे, या काठीमध्ये सामर्थ्य, या काठीमध्ये देवाची मोठी शक्ती आहे, ही जाऊन त्या मुलाच्या नाकाला लाव, तोंडाला लाव. हा अद्भुत कार्य करणारा परमेश्वर. मोशेने काठीने समुद्र दुभागला आणि आलिशा काय म्हणतो, काठीने मी मुलाला जिवंत करतो. असे अद्भुत कार्य करतात त्या देवाची आम्हाला ओळख नाही. अरे ती काठी म्हणजे आम्हाला एक काठी दिलेली, वचनाची काठी. इथं किती मोठी काठी आहे. देवाच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द, त्या शब्दाने पृथ्वी सृष्टी बनवली. एवढी मोठी काठी आमच्याकडे असताना आम्ही रडत बसतो आणि आम्ही काळजी करत बसतो. काय म्हणलं गेहजीला, ही काठी घेऊन जा. 2 राजा अध्याय 4 मधलं 29 वचन. हा 2 राजा अध्याय 4 मधलं 29 वचन. हा तेव्हा आलिशा गेहजीस म्हणाला, कमर बांध आणि माझी काठी हाती घेऊन निघ. वाटेने कोणी भेटल्यास सलाम करू नको, कोणी सलाम केल्यास त्यास उलट सलाम करू नको. माझी काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव. माझी काठी घेऊन, वचन आम्हाला ते, माझी काठी घेऊन त्या मुलाच्या तोंडाला लाव. आज मला वचनावर भरोसा आहे, आज या बहिणीला, या भावाला, याला भरोसा आहे. वचन करील कार्य, मेलेलं मूल जिवंत करील, हातातून गेलेली संपत्ती परत देईल, हातातून गेलेली नोकरी परत देईल, अडकलेला पैसा आम्ही ज्याच्या आशा सोडली बुडाला ते परत मिळेल. ते सामर्थ्य वचनात, या काठीमध्ये सामर्थ्य. ही काठी घेऊन जा, गेहजीला बोलला. आणि त्या मुलाच्या आलिशाला भरोसा होता, या वचनात ताकद आहे, या काठीमध्ये ताकद आहे. पण गेहजी गेला, गेहजीने त्याच्या तोंडाला लावले आणि त्या मुलगा तो काय जिवंत झाला नाही. का असं झालं? का असं झालं? का देवाची वचन पास्टर बोलता, तुम्ही खरं बोलता, तुम्ही बोलता ही काठी हे सामर्थ्यशाली वचन आहे, पण आमच्या जीवनात का पूर्ण होत नाही? हा एक प्रश्न. आमच्या जीवनात का कार्य होत नाही वचनाचं? गेहजीच्या हातात ते काठी दिली आणि जा म्हटलं दाखव, पण गेहजीच्या हाताने ते मूल जिवंत झालं नाही, गेहजीच्या काठीने मूल जिवंत झालं नाही. का झालं नाही? काय प्रॉब्लेम होता? तर प्रॉब्लेम एक होता, देवाला दिसतं, देवाला मन दिसतं, देवाला बाहेरून माझं शरीर दिसत नाही, देवाला माझं मन दिसतं, देवाला माझ्या आतली पाप दिसतात, देवाला माझ्या आतल्या गोष्टी दिसतात. गेहजीला देव ओळखत होता. गेहजी लोभी होता. अध्याय 5 मध्ये आम्ही बघितलं ना, 2 राजा अध्याय 5 मध्ये गेहजीचं वर्णन आम्हाला दिसतं. लोभी होता. त्याने संपत्तीसाठी खोटं बोलून त्या नामान पडायची संपत्ती, तो लोभी होता. त्याचा विश्वास नव्हता, अविश्वास त्याच्या मनात होता. त्याने विचार केला, त्याने काठी घेतली, म्हणलं ही निर्जीव काठी काय मुलाला जिवंत करेल? संदेशाने आलं पाहिजे होतं, या सेवकाने आलं पाहिजे, या काठीने थोडी बरी होईल. ती बाई तुला बोलवायला आली ना, संदेशाने आलं पाहिजे, माझ्या महाराजांनी, माझ्या गुरुनी आलं पाहिजे होतं आणि मला पाठवले. हा असं कुरकुर करत आणि काठी काय जिवंत करेल गेला आणि त्या मुलाच्या तोंडाला लावला. तो लावला आणि त्या बाईला बोलला, मी तुम्हाला बोललो होतो ना, त्यांनाच घेऊन या. हा अविश्वास असेल ना आमच्या मनामध्ये, नाही कामावत, नाही काम झालं, नाही मूल जिवंत झालं. कारण आलिशाच्या जीवनामध्ये लोभ होता, आलिशाच्या जीवनामध्ये
अविश्वास होता, आलिशाचं जीवन शुद्ध नव्हतं, आलिशाचं जीवन दोषी होतं. असे काही आमच्या जीवनामध्ये दोष असतील, असे काही आमच्या जीवनामध्ये गुप्त पाप असतील, तर लक्षात ठेवा, देवाच्या लेकरांवर वचन तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही. देवाची काठी आणि आकडी तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही. जर आमचा स्वभाव अशुद्ध असेल, आमचा स्वभाव दोषी असेल, आमचा स्वभाव लोभी असेल, तर आमच्या जीवनात काही छोटी मोठी पाप दडले असेल, तर किती तुम्ही प्रार्थना करा, किती वचन घेऊन प्रार्थना करा, नाही कार्य करत. यशाया अध्याय 59 दुसरं वचन. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही. तुमच्या पातकामुळे तर तुमचं ऐकत नाही, तुम्हाला दर्शन देत नाही, तुम्हाला आशीर्वाद देत नाही. तुमचे ऐकत नाही. हा, बस झालं का? हा, म्हणजे काय वचन बोलतंय? तर तुमचे अपराध पहिलं वचन वाचावं यशाचं. पहा, पहा, उद्धार करत नाही इतका परमेश्वर अरे हात तुम्हाला मोठा नाही. आशीर्वाद देऊ शकत नाही एवढा काय परमेश्वराचा हात लहान झाला नाही. ऐकू त्याचा येत हात नाही. तुमच्या घरावर काय येत नाही, तुमच्या कामावर काय येत नाही, तुमच्या परिवारात काय येत नाही. का तुमच्या परिवारात दुखणी, का तुमच्या कामात अडचणी, काय तुमचा पैसा बांधला, काय तुम्ही नेहमी टेन्शन मध्ये असता, का त्याचा हात, का देवाचा हात तुमच्यावर येऊ शकत नाही का देवाचा हात इतका तोकडा आहे? पुढं काय लिहिलंय? ऐकू येत नाही इतकं त्याचा कान मंद झाला. एवढं तुम्ही रोज प्रार्थना करता, सकाळ संध्याकाळ, मग त्याला का ऐकू जात नाही? एवढा काय देव बाहिरा वाटला का? त्याचा कान मंद झाला का? एवढा देव बाहिराही नाही. मग पुढे देव म्हणतो, मी काय बाहिरा नाही किंवा माझा हात काय तोटका नाही, तर तुमचे अपराध तर तुमचा देव, तुमचे अपराध तुम्ही स्वतः आणि तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहे. याच्यामध्ये आडभिंत झाली. तुमच्या अपराध शोधायचे. आज देवाच्या लेकरांनो, माझ्याकडून काय चुकतं? आज प्रत्येक व्यक्तीने, माझ्या सकट प्रत्येक व्यक्तीने अपराध वागायचे. माझ्याकडून काय अपराध होतो आणि माझं देव का ऐकत नाही? देव पहिला येशू ख्रिस्तानी सुरुवात केली ना सेवेला, त्यावेळेस सुरुवातीला बोलला, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ येत चाललंय. आणि हे राज्य जवळ येत चाललंय, ही चिन्ह ओळखायची. देवाचं राज्य जवळ येते, स्वर्ग राज्य जवळ येते, देवाची येण्याची वेळ झाली. म्हणून आज आम्हाला बघायचं माझ्यामध्ये काय अपराध आहे. जर तुमचा अपराध तुम्ही आणि तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहे. हा, पुढे काय लिहिलंय? तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. तुमच्या पातकांमुळे, काही छोट्या मोठ्या चुकांमुळे देव तुम्हाला दर्शन देत नाही आणि तुमचं ऐकत नाही. गेहजीच्या काठीमुळे त्याच्या मनात अपराध होता, म्हणून त्या एवढ्या मोठ्या सामर्थ्यशाली आलिशाच्या काठीने काम केलं नाही. आमच्या जीवनात बघायचं, आम्हाला वचन बघायचं आणि आम्हाला सुद्धा राहायचा प्रयत्न करायचा, पश्चाताप करायचा प्रयत्न. छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्याही काढून टाकायच्या. मग आलिशा आला आणि त्या मुलाला जिवंत केलं. देवाची काठी फक्त आशीर्वाद देण्यापुरती नाही, देवाची काठी शासन पण करते आणि शिक्षा पण करते वेळ आली तर. मेंढपाळ आपल्या काठीने आपल्या मेंढरांना शिक्षा करतो. शिक्षा का करतो? त्यांना सुधारवण्यासाठी, त्यांना पश्चाताप घडवण्यासाठी. आज देव ज्या वेळेस शिक्षा करतो त्यावेळेस आम्हाला दुःख होतं, आम्हाला यातना होतात, पण त्याच काठीद्वारे तो त्यांचं मनही शांत करतो, त्यांना धीरही देतो, त्यांना आधारही देतो आणि त्या शिक्षेच्या काळात तो आपलं प्रेम प्रकट करतो. म्हणून देवाच्या लेकरांना काही वेळेस शिक्षा मिळत असेल, काही वेळेस शासन होत असेल, तर निराश व्हायचं नाही आणि दुःखी व्हायचं नाही. इब्री अध्याय 12:6 काढायचं. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रेम करतो, प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. आम्ही मुलाला फटके मारतो ना, का मारतो? का आमचा दुश्मन आहे?
कारण का फटके मारतो त्याने सुधारणा. हा एक आठवलं मला, एक बाई होती, एक मी मागच्या एका वाचनात बोललो होतो. आई होती आई, आणि असं लहान मुल होतं. आई म्हणायचे रोज जातो ना शाळेत तर इकडं तिकडं रस्त्याला गाड्या वागायच्या तरच रस्ता क्रॉस करायचा. आता आई काय वेड्यासारखी काहीतरी बोलते. आजची लेकरं अशीच बोलतात, या आमच्या आई बापांना काही कळत नाही. हा रस्ता क्रॉस करायचा, आणि रस्ता क्रॉस नाही केला तर तुला जेवण देणार नाही, तुला मारून मारून मी घेईन, उपाशी ठेवीन तुला. ठीक आहे बरोबर म्हटलं मम्मी, मी तसंच करेल. जाताना नाही त्याने, आई पण 2-4 वेळा त्याच्या मागे गेली खरं जात, पण नाही त्याने बघितलं. आला घरी, छडीने मारले त्याला, काठीने मारलं त्याला, जेवणच दिलं नाही. दुसऱ्या दिवशी परत गेले, मग तू गाड्या बघायला लागला. परत तिसऱ्या दिवशी परत त्यांनी केलं नाही, परत त्याला उपाशी ठेवलं. मग तो घाबरला, म्हणलं माझ्या आईला आगावे माझे रागीटे, आईला कसं कळतं काय माहिती. मग तो रोज गाड्या बघून जायचा, रोज आणि त्याला ती सवयच लागली. मग मोठा झाला, कामाला लागला तरी तो त्याचा मित्र म्हणला असं का मग तरी गाड्या बघून इकडे तिकडे काय चल ना. नाही म्हणलं माझ्या आईने सांगितलं गाड्या बघून जायचं, आणि म्हणूनच आज मी जिवंत आहे. आज बघ ऍक्सिडेंट आपल्या समोर ऍक्सिडेंट झाला, का झाला त्याने गाडी बघितली नाही, पण माझ्या आईने मला शिकवलं गाड्या बघून जायची. हे संस्कार, हे देवाचं वचन. तात्काळ शिक्षा आम्हाला दुःखाची वाटते, खेदाची वाटते. त्या इब्री 12 मध्येच लिहिलेले वचन आम्हाला ते, पण त्या शिक्षेचा अपमान करायचा नाही. देव काही वेळेस आम्हाला शिक्षा करतो ना, आमच्या चांगल्यासाठी करतो. हा काय लिहिलं इब्री 12:6? कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो, आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. आणि एक वचन 11 वचन वाचा त्यातलं. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही. कोणतीही शिक्षा आनंदाची वाट नाही. कदाचित आम्ही शिक्षेत चाललो असन, कदाचित आम्ही परीक्षेत चाललो असन. कुठलीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व. ज्याला वळण लागलं, ज्याने ते मान्य केलं त्याला आशीर्वाद आणि शांतीचा फळ मिळतं. एक मनुष्य बास करतो, एवढं झालं. एक मनुष्य तो त्या मेंढपाळाला म्हणतो, तो मेंढपाळ त्याच्या संग बोलता बोलता ते गवत काढतो, कवळी पानं काढतो, आणि जातो त्या बाजूच्या रूम मध्ये जातो, घरामध्ये जातो, आणि त्या मेंढराला देतो. तो म्हणला का मेंढराला तुम्ही असं देता, काय झालं त्याला, का लंगडतंय ते, काय झालं त्याला, लंगड कसं झालं मेंढरू? म्हणलं त्याला मीच लंगड केलं. तुम्ही लंगड केलं? हा. का लंगड केलं? तर म्हणलं हे मेंढरू ना हट्टी आहे, हे बंडखोर आहे, आणि हे माझ्या आज्ञा पाळत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही, अविश्वास दाखवत, आणि असं दाखवत, आणि इतर मेंढरांनाही, बाकीच्या मेंढरांनाही भडकवत. म्हणून मी त्याला शिक्षा केली, आणि त्याला इथं बसवलं, आणि त्याला आता माझ्यावर अवलंबून राहणं त्याला आता कळायला लागलं. असे आमचे मेंढर असतात. काय जाऊ नंतर बघतो. काय आम्हाला वचन माहिती, आम्हाला प्रार्थना माहिती, आम्ही आमचे घरी. काही लोक कामाला महत्व देतात, काही लोक पैशाला महत्व देतात, काही लोक पार्ट्यांना महत्व देतात, काही लोक लग्नाला महत्व देतात, काही लोक रविवारचे पाहुणे येतात त्यांना महत्व देतात. नाही पाळत. मग अशा लोकांना देव काठी मारतो. आता हे मेंढरू माझ्यावर अवलंबून आहे, त्याला कळलं माझं प्रेम, मी त्याला जे देतो ते खात, मी त्याच्या जखमेला मलमपट्टी करतो, आणि आता हे मेंढरू माझा ऐकायला लागलं, त्याला कळलं याच्याशिवाय आता मला कोणी आधार नाही. जे माझ्या बरोबर होते ते सगळे सोडून गेले, माझ्यापासून दूर गेले, कळपात गेले, मी आता एकटा राहिलो, मी ऐकलं नाही म्हणून मला ही शिक्षा मिळाली. आता हे जरी बरं झालं ना तरी ते मला सोडून राहणार नाही, कारण त्याच्या सानिध्यात आणि माझ्या सानिध्यात त्याला माझ्यावर प्रेम आलं, आणि त्याला कळून चुकलं.
म्हणून देवाच्या लेकरांना आज जर तुम्ही शिक्षेत असन, आज जर तुम्ही परीक्षेत असन, तर हीच शिक्षा तुम्हाला देवाजवळ आणेल आणि हीच शिक्षा तुम्हाला देवाचं प्रेमाची जाणीव करून देईल. कडक जरी शिक्षा असली तर कडक शिक्षा काय करते, तुमचा विश्वास वाढवते, तुमची सहनशीलता वाढवते आणि तुमचा भरोसा वाढवते. आणि या शिक्षेच्या आणि परीक्षेच्या काळातच परमेश्वर आमच्या जवळ असतो. आमेन प्रभू. आता मी हा तिसरा पॉइंट नाही घेत. एक वचन 11:32 1 करीन 11:32 वाचा. बस शेवट. हालेलुया प्रभू. स्तुती हो प्रभू येशू राजा. सर्व वेळ लागतो. 1 करीन 11:32. ज्या अर्थी आपल्यावर दंड उडवला आहे, ज्या अर्थी आपल्यावर शिक्षा झाली, त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. अशा हेतूने की अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञ होऊ नये. जगाच्या बरोबर आम्हाला दंडाज्ञ होऊ नये म्हणून परमेश्वर आम्हाला त्वरित सावध करतो, त्वरित आम्हाला छोटीशी शिक्षा करतो. कारण आम्हाला जगाच्या बरोबर म्हणजे सैताना बरोबर आम्हाला शिक्षाला जाऊ देत नाही. सैतानाला अग्नीची आणि नरकाची शिक्षा आम्हाला त्या शिक्षेत भागी होऊ देत नाही. हे वचन समजूनच घ्यायचं असेल ना तर एक छोटस उदाहरण सांगतो. एक बकरी लाईनीत चालवत होती. बऱ्याच वेळा मी उदाहरण देतो. लाईनीतून असं काहीतरी खात चालवत होती. लोक स्टेशन वरून वरडतात वरडतात वरडतात. त्या बकरीला काही ऐकू जात नव्हतं. मागून लोक नेते. एक माणसाने काय केलं, आवाज द्यायचा तेवढा दिला, बधीर झाली. सैतानाने तिचे कान बधीर केले. अशा वेळेस काहीच ऐकू येत नाही, काही सुचत नाही. एक माणसाने उचलला, दगड मारला, लागला, तिच्या इथं खोच पडली आणि भळभळा रक्त व्हायला लागलं. जसे दगड लागले तशी टन दिशी उडी मारली. त्याने प्लॅटफॉर्मच गाठलं आणि जसं प्लॅटफॉर्मवर उडी मारली तशी ती गाडी धाड 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 करत बाहेर निघून गेली. आणि इकडे दोन माणसांची झुंज लागली. तू मुख्या जनावराला मारलं, अरे त्या जनावराला किती वेदना झाल्या असेल, यातना झाल्या असेल, रक्त आलंय, त्याला काय कळतंय. दुसरा माणूस म्हणला, अरे त्याने दगड नसता मारले तर त्या बकरीचे 2 तुकडे झाले असते. देव आम्हाला छोटासा दगड मारतो, छोटीशी शिक्षा करतो, कारण मोठ्या शिक्षेपासून मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी. म्हणून या शिक्षेचा आम्ही चुकीचा अर्थ लावायचा नाही. आम्हाला ही शिक्षा आम्हाला देवाजवळ बसण्यासाठी. धन्यवाद. हालेलुया प्रभू. परमेश्वराने चालवलं म्हणून धन्यवाद. स्तुती हो येशू राजा. बसलेल्या सर्वांना आशीर्वादित कर. वचनाचा प्रकाश दे प्रभू. स्तुती हो परमेश्वरा. वचन त्यांच्या मनात राहू दे आणि वचनानुसारच चालू दे. आरोग्य चांगली दे. त्याला आशीर्वाद. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात मागतो. आमेन.